कोण बोलतंय? कृष्णा गोळे बोलतोय कुठून? सारनेहून. बोला ना, काय विषय? हा ते काय झालं आपले का नाही 7,000 कट झाले तो. कसं काय? ते एक 5,000 आणि एक 2,000चं ट्रान्झॅक्शन झालंय म्हणूनच काय रात्री ऑनलाईन काय मारलं बी नाही काहीच नाही आणि म्हणूनच पैसे कट झाले. हा बोल मित्रा, काय विषय तुझा? ते काय झालं बघा, आपले 7,000 आहे का नाही, एक 5,000 आणि एक 2,000 असे 7,000 रुपये कटलेत म्हणूनच अकाउंटवरून. असं फोन पे ने की गुगल पे ने? ते फोन पे वरनं फोन पे IDBIच्या खात्यातून कटलेत. त्याच्यावर दाखवते ते गुगल पेचं. गुगल पेचं दाखवतोय? हा मग ते आणि 2,000 कटले ते शॉपिंगचे दाखवते, पण मी कुठलेही काय त्याला यूज केलं नाही. असं हं. पण घरच्या मध्ये किंवा मित्र परिवारामध्ये यूज केले असतील तर त्याच्यामध्ये नाही पूर्ण हिस्ट्री असते ना, कुणाला ट्रान्झॅक्शन झालं, कुठला अकाउंट नंबर आहे, ते सर्व असते ना त्यांना. त्याच्यावर ट्रान्झॅक्शन नंबर आलाय त्याच्यावरती. मी हा सकाळी 19:30 ला कंप्लेंट दिलती. बर. त्यांनी नंबर दिलाय ते कंप्लेंट नंबर. हा कस्टमर केअरला असा ऑनलाईन नंबर काढला होता त्यांच्याकडनं. हा हा हम्म. ऑनलाईन नंबर काढला का तू कंप्लीट करण्यासाठी? हा बरं, ऐकून घे. ऑनलाईनला पण फ्रॉड होत असतात. हा, पैसे वगैरे मागणी केली तर पैसे वगैरे पाठवू नको. नाही 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 नाही. हा, पैसे वगैरे पाठवू नको, कारण का ते ऑनलाईनचे नंबर कस्टमर केअरचेच असतात असे नसतात, फ्रॉड पण हा असतात. हा 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 हा. हा हा हा. बरं आणि हे आपल्याला हं? हे आता पैसे वापस मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे याला? पैसे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालंय का? हा डेबिट झालेत आपल्याकडून पैसे. ऑटोमॅटिक नाही होणार ना मित्रा, कारण का जेव्हा आपण ऑटोमॅटिक. ऐकून घे ना मित्र, आपण जेव्हा स्कॅन करू, एखाद्याला पे करू तेव्हा ना त्यावरती पासवर्ड पण असतो ना, ऑटोमॅटिक कसे काय काहीच जाऊ शकतो? मी पासवर्ड बिसवर्ड काहीच टाकला नाही रात्री, कारण का मी गाडी चालवत होतो रात्री ऑनलाईन. 6 तासापूर्वी माझे पैसे गेलेत आणि मी नंतर ही बी कुठं काय कशात स्कॅनर बिनर बी लावलं नाही, काय नाही, काय कशात गेलो नाही. नाही, पण दुसरं कोणी एखाद्याने हॅक केलं असेल तर? ते आता हॅक केलं असलं तर काय माहिती, नाहीतर काहीच हे केलं नाही रात्री. नाहीतर तसं बघितलं. आपलं अकाउंट कोणी हेच करू शकत नाही ना. आपलं पासवर्ड जेव्हा माहिती आपल्याला असेल तेव्हाच होऊ शकते ना पुढच्या गोष्टी, बरोबर की नाही? हम्म. बघ तर तू बघ ते हिस्ट्री काढून किंवा बँकेमध्ये जाऊन एंट्री मारून बघ हे कसे काय झाले वगैरे, ते सांगतील तुला. हा बँकेवाले काय? हा, बँकेवाले आपल्या फोन पे ला पूर्ण हिस्ट्री असते, आपण कुठे काय गेलो. बँकेवाले पण मदत करणार नाही तुला. आता एकदा तुम्हाला ट्रान्झॅक्शन झाले तर ऑफलाईन व्हॉट्सअपला झाले. पाठवू का तुम्हाला एकदा बघायला? हा हा, चालेल ना, व्हॉट्सअपला पाठवून दे. पण ऐकून घे, मोबाईल तू कुणाकडे जर दिला असेल ना, हम्म. तेव्हा कोणतरी केलं असेल ते. नाही ना, कोणाकडेच नाही मोबाईल. अहो रात्री मी रातभर गाडी चालवत आलोय, त्यामुळे दुसरं कोणाला हातात नव्हता दिला मोबाईल. नाही, पण ऑटोमॅटिक कसं काय जाणार मला तू सांग मित्रा. हा, आता कारण का माणूस एक केलेलं तर लक्षात येईन, कारण का एकदा 5,000 आणि एकदा 2,000 कटले. मग तेच ना मित्रा, 1-2 रुपये ठीक आहे, चल बाबा कट झाले आपल्या अकाउंट वरून. हा, आता हम्म. ते डायरेक्ट हिस्ट्री दाखवते, बोलला तर स्कॅनिंग किंवा नंबर टाकूनच हे झाले असेल नाही का? पासवर्ड पण टाकावा लागतो ना, नाही का, पैसे नाही, ट्रान्सफर मी मार. काहीच टाकलं नाही हो, पासवर्ड टाकला नाही, नाही, काहीच टाकलं. अरे दादा, तू नाही टाकलं, पण तू काय गडबडी असल्यामुळे एखाद्याने कारस्थान केलं असेल मग. रात्री मोबाईल बी कुणाला नव्हता मी दिला, त्यामुळंच. बरं, ती कंप्लेंट आहे ना, ती मी कस्टमरला सकाळी 19:30 नंबरला. ती बरोबर आहे का? 19:30. हं. अरे दादा, त्याला नको करू, ते नंबर फ्रॉड असतात. ऑनलाईनच्या बाबतीत पडूच नको तू. आहे का? हम्म. मग आता आपण कुठं कंप्लेंट करायला पाहिजे याची? सायबरला जाऊन कर ना. ते पण इतके दात घेत नाही, पण घेतली तर बरं, बघ जाऊन बघ सायबरला. ते सायबरवाल्यानेच घेतली होती हो सकाळी. नाही, पण तू ऑनलाईनला केलेलं ना, हा. तुमच्या एरियामध्ये असेल ना तिथे कुठे. तिथे आहे का नाही की त्यांनी कंप्लीट केलेला ते नंबर बी दिलाय ते. नंबर पण दिलाय बा का? हम्म. मग काय हम्म. काय बोलले ते? काय बोलले असेल ना, किती तासाने काय वगैरे. ते म्हणले याला 2-4 दिवस लागणार म्हणले पडायला. 2-4 दिवस मग वेट कर ना. हम्म. बाकी ऐकून घे, त्यांनी पैशाची मागणी केली ना, पैसे वगैरे देऊ नका. हा, फ्रॉड असतात. नाही 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 नाही. हा हा, नाहीतर मग आणखी दुसरा फ्रॉड व्हायचा तुझ्यासोबत.
हा का आता बँकेतच जाऊन ह्याची चौकशी करायला पाहिजे का? हा बँकेतून चौकशी कर, सांग मी झोपलेलो होतो, असं असं ऑटोमॅटिक कसे काय पैसे कट झाले वगैरे नाही का. काय लोन वगैरे चालू आहे का तुझं, कुठलं बाईक वगैरे? नाही लोन चालू आहे, पण त्याचा हप्ता 2 तारखेला असते, त्याच्या आधी नाही कट होत पैसे. बरं बरं, पण तसे नाही ना होऊ शकत. तुझं कुणी घेतलंय का एटीएमचं हे पिन वगैरे? नाही 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 कोणीच नाही तसं, घरी एटीएम. बरं ठीक आहे, बँकेमध्ये जाऊन चौकशी कर, तुला सर्व सांगतील ते. चालतंय, ओके. हं.